यांनी स्पष्टीकरण दिलंय, पाहूयात. नाही, संघाने जातीय जनगणनेला विरोध केला असं तर मी कधी ऐकलं नाही. आणि दुसरी गोष्ट, जागा तुम्ही जातीय जनगणना म्हणतात अशी बिहारमध्ये ही झाली नाही. हा गैरसमज आहे, हे परसेप्शन आहे. जातीय जनगणना झाली नाही, तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाली, जी आपल्या देशात या अगोदरही झाली. SECC ही तर 2011 मध्ये ही झाली. जातीय जनगणना म्हणजे जातनिहाय जनगणना ही झाली नाही. जातीय जनगणनेसंदर्भात जो काय निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ घेत असतात. एवढंच सांगितलेलं आहे की जाती जातीमध्ये भेद असू नये आणि जाती जातीमध्ये ऐक्य राहावं, ही भूमिका आहे त्याच्यामागे. दुसरी काही भूमिका असं नाही आहे. आणि दरम्यान जातनिहाय जनगणनेला सरकारने विरोध करू नये अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. संघाने किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळं महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात त्या आरक्षणाचा तिढा सुटेल. म्हणून भाजपने विरोधासाठी विरोध करू नये. संघाने जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं. संघाची भूमिका आणि राजकीय पक्षाची भूमिका वेगळी असते जातनिहाय जनगणनेवर, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. संघाने ती भूमिका मांडलेली. संघ एक वेगळी सांस्कृतिक संघटना आहे, सामाजिक संघटना आहे. तिची भूमिका, राजकीय पक्षाची भूमिका वेगवेगळी असू शकते. त्यामुळे संघाच्या भूमिकेवर आम्ही भूमिका व्यक्त केलीच पाहिजे. आमची भूमिका जगजाहीर आहे.